आता कोण आला असेल? अरे तू कोण? मी वेदांत. मग मी कोण आहे? बरं माझ्याबद्दल माहिती काय तरी. तुझा वाढदिवस 22 सप्टेंबर. तुझा फिक्स डायलॉग उद्यापासून अभ्यास करेन. बरोबर? आह, आज मस्त दिवसभर एकटाच घरी. एवढ्या दिवसांनी नशीब लागलं आपलं एकटा घरी राहायचं. बरं झालं. आता मस्त दिवसभर टाइमपास करणार, टीव्ही बघणार आणि मस्तपैकी आराम करणार. लय दिवसांनी नशीब एवढं भारी चमकलंय ना. नाहीतर त्या तारक मेहता मधल्या जेठालाल पेक्षा घाण नशीब माझं. आता कोण आला असेल? नेमकं जेव्हा घरी बसायचं असेल तेव्हाच का कुणाला यायला लागतं? इतर दिवशी कोण येत नाही आणि जेव्हा मी घरी असेल तेव्हाच कुणाला यायला लागतं. आता कोण आले? कोण आला असेल? नातेवाईक का मित्र? मित्र आपले एवढे पण सभ्य नाहीयेत. नातेवाईकच आले असतील. कोण आला असेल बघू. हा आहे ना. आता माझ्यासारखं दिसतोय. अरे तू कोण? मी वेदांत. मग मी कोण आहे? एक प्रश्न मला पडलाय, तू कोण आहे? मी तुझी कॉपी आहे. सांग बरं माझ्याबद्दल माहिती काय तरी. तुझा वाढदिवस 22 सप्टेंबर. तुझा फिक्स डायलॉग उद्यापासून अभ्यास करेन. बरोबर? आयला तुला कसं काय माहित? कारण मी तुझी कॉपी आहे. पण तू आहेस कोण? तुला हे माहिती कसं काय तुझं? माझीच कॉपी आहे तरी तुला माहिती. बरं सांग माझा मोबाईल कुठे ठेवला? तुझा मोबाईल सोफ्याखाली आहे बघ. आयला तुला माहिती कसं काय आहे सगळं पण? कारण मी बघितलं होता तू ठेवताना. ते सगळं जाऊ दे, मला आत तरी येऊ दे. नको नको ये, घरात नको येऊ. घरात काय खायला नाही तुझ्यासाठी. का? ए तुला भिकारी वाटलो काय मी? जरी तू भिकारी नसला तरी तुझ्यासाठी काय खायला नाही. बरं ये बाबा ये. बरं चल, तू माझी खरंच कॉपी येते. एक प्रश्न विचारतो ते सांग. बरं विचार. माझा आवडता पदार्थ आमरस. खरंच माहिती. बरं माझा आवडता छंद कोणता? काम टाळणे. बरोबर की. पण तुला माहिती कसं काय? हा तुझा आवडता छंद हा मला पण माहिती आहे आधीपासून. ती तुझी कॉपी आहे. बरं आता मी तुला विचारतो. विचार. हे घर कुणाचं? माझं. बरं सिद्ध करून दाखव तूच खरा वेदांती. काय? आता मला कळालं, खरा वेदांत मी आहे आणि तू माझी कॉपी. मी तुझी कॉपी का तू माझी कॉपी? नाही नाही हेच बरोबर आहे. खरा वेदांत मी आणि तू माझी कॉपी. मीच खरा वेदांत आणि तू माझी कॉपी. तरी मला अजून कळालं नाही तू हाय कोण. जर मी खरा वेदांत आहे तर तू कोण आहे मग? तर खरा वेदांत कोण हे पार्ट 2 मध्ये नक्कीच कळेल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर पार्ट 2 मध्ये एक असं रहस्य उघडवणार आहे की ज्याने माझा पण विश्वास नाही बसणार. तर पार्ट 2 बघायला विसरू नका.